मित्रांनो, राम राम. अखेर भाजपाने डाव साधला. भाजपाची रणनीती यशस्वी झाली असं म्हणण्यास काही हरकत नाही मित्रांनो. आता ती कशी झाली, कशा प्रकारे भाजपाने रणनीती आखली होती येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये, आणि त्यात यशस्वी होण्यासाठी इतर पक्षांना कशा प्रकारे आपापसात झुंजवायचं, ही जी काय रणनीती भाजपने ठरवली होती ती काल यशस्वी झालेली आपण बघितली असेल मित्रांनो. या संदर्भात आपण थोडीशी चर्चा करू आणि समजून घेण्याचा प्रयत्न करू. मी कृष्ण आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद. मित्रांनो, आज 25 डिसेंबर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस. त्यांना सादर प्रणाम. तसंच आज ख्रिसमस पण. ख्रिसमसच्या सुद्धा सर्व आपल्या ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा. तर काल ह्या विषयावर येऊ मित्रांनो. काल 24 डिसेंबर आणि ठरल्याप्रमाणे 12 वाजता जी काय प्रेस कॉन्फरन्स होती, दोन ठाकरे बंधू एकत्र येऊन मीडियासमोर आपले युतीची घोषणा करणार होती, ती झाली. आणि याच्यामध्ये मित्रांनो, मी जे म्हणालो सुरुवातीला की भाजपची रणनीती यशस्वी कशी झाली याचा मतितार्थ लपलेला आहे. ज्यावेळेस युतीची घोषणा होत नव्हती किंवा ते एकत्र येऊन भाजपाविरुद्ध दंड ठोकतीत नव्हते, तोपर्यंत थोडीशी धाकधूक होती. हे खरंच एकत्र येणार आहे का, खरंच मग काँग्रेस उद्धव ठाकरेंचा हात सोडणार आहे का, वगैरे वगैरे अशा शंका कुशंका हे होतं. आणि मित्रांनो, एक ध्यानात घ्या, जसं 5 महिन्यापूर्वी काय जुलै महिन्यामध्ये ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला, तेव्हापासून ठाकरे ब्रँडचा जो गाजावाजा मीडियामध्ये उडवला गेला, त्याच्यातून नगरपालिकेचं रिझल्ट आपल्यासमोर आहे. त्यानंतर आता महानगरपालिका आली, परंतु मीडियाच्या आहारी जाऊन ठाकरे बंधूंनी म्हणा किंवा मीडियानेच सगळ्यात जास्त हाईट उभी केली होती. आणि या सगळ्यामध्ये महायुतीची रणनीती म्हणा, भाजपची खिळी म्हणा, ह्या लोकांना कळालीच नाही. सर्वसामान्य जनतेला पण हे केलं नाही, त्यांनी गुंतून ठेवलं. ठाकरे ब्रँड, दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर भाजपचा कसा पराभव होणार आहे किंवा महायुतीचा कसा दारुण पराभव होणार आहे, ठाकरे युती आणि राज ठाकरे ज्या प्रकारे बोलतात, उद्धव ठाकरे ज्या प्रकारे कुचकट बोलतात, त्याच्यातून मीडियाचं मनोरंजन होणार आहे, वगैरे वगैरे इमले बनवले जात होते. मित्रांनो, मला एकच सांगायचं, काल महायुतीची घोषणा झाली आणि जसं उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब एकत्र येणार अशी चर्चा झाली, त्याच वेळेस काँग्रेसने स्पष्ट केलं की मनसे जर उद्धव ठाकरेंच्या गटाबरोबर येत असेल तर आम्ही उद्धव ठाकरेंची युती करणार नाही. आणि त्याप्रमाणे त्यांनी घोषणा करून टाकली की आम्ही स्वतंत्र लढणार आहोत मुंबई महानगरपालिकेमध्ये. आता जवळजवळ सगळीकडेच ते स्वतंत्र लढणार आहे अशी त्यांनी घोषणा केलेली आहे महानगरपालिकेमध्ये. आणि वंचित समोर त्यांची सोबत प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या पक्षाबरोबर त्यांची युतीची किंवा आघाडीची चर्चा चालू आहे. आता काय होईल सांगता येत नाही, झाली असेल कदाचित. मित्रांनो, मला सांगायचं काय, रणनीती काय, की सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येऊ नये आणि भाजपाला टक्कर देऊ नये. ज्यावेळेस सगळे पक्ष एकत्र येतील त्यावेळेस जे काय मतविभागणी आहे ती होणार नाही आणि एक गठ्ठा मतदान विरोधी पक्षाला मिळेल आणि भाजप त्यात पराभूत होईल. आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ती रणनीती बघितली आणि त्यावेळेस भाजपचा ज्या प्रकारे महाराष्ट्रात, उत्तर प्रदेशमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पराभव झाला आणि बहुमताला वंचित झाली भाजप. ही रणनीती त्यापासून विरोधी पक्षांनी आखलेली होती की विरोधी पक्षांच्या मतांची विभागणी होऊ नये म्हणून एकत्र लढायचं आणि भाजपाला शह द्यायचा, अशी रणनीती तेव्हापासून त्यांनी आखलेली होती. परंतु महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेने ज्यावेळेस मनसेबरोबर युती करण्याची घोषणा केली तेव्हापासूनच महाआघाडीमध्ये थोडीशी चलबिचल सुरू झाली मित्रांनो. आणि काँग्रेसने सांगितलं की ज्यांचे म्हणजे मनसेचे वैचारिक मतभेद आहे, त्यांचे जे काही परप्रांतीय लोक आहेत त्यांना मारझोड किंवा खळखटाक ही जे काय घोषणा आहे यांची राज साहेबांची, ती काँग्रेसला पटत नव्हती आणि त्याच्यातून त्यांचे मतभेद पण वारंवार दिसून आलेले. आणि त्यांनी घोषणा करून टाकली, जे काय वर्षाताई गायकवाड आहे त्यांनी मागच्या पंधरवाड्यामध्ये घोषणा केली, जर उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब एकत्र असेल तर काँग्रेस स्वतंत्र लढणार. आता त्यांनी स्वतंत्र लढण्याची तयारी पण केलेली आहे. आता भाजपची रणनीती यशस्वी कशी झाली मित्रांनो, की जे काही विरोधी पक्षांचे मतदार आहे किंवा त्यांची जी काय पडणारे मतं आहे ते विभागले गेले पाहिजे आणि भाजपचा एक गट्टा किंवा महायुतीला पडणारे गठ्ठे मतं म्हणजे शिंदे साहेब आणि भाजप एकत्र येणार आहे,
फडणवीसची जी रणनीती होती महानगरपालिकेमध्ये ते एकत्र येऊन लढणार आहे, त्यांची युती होणार आहे, त्यात ते राष्ट्रवादी काँग्रेसला पण घ्यायची तयारी आहे अजित पवार गटाला. आता अजित पवार दादांच्या गटात त्यांनी स्पष्ट केलं की नवाब मलिक असेल तर आम्ही राष्ट्रवादीबरोबर युती करणार नाही. ती काय असेल ते, परंतु त्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे. तरी पण राष्ट्रवादीची ताकद मुंबईमध्ये फारशी नाही असे अनेक जण बोलतात आणि ती खरी पण गोष्ट आहे. त्यांचा जो सगळा बेस आहे तो पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे. मुंबईमध्ये एवढं काय त्यांचा बोलबाला नाही आहे. तरी ठराविक भागामध्ये असू शकतो. तर तिथं सुद्धा थोडीशी आघाडी करून किंवा रणनीती आखून ते करू शकतात. परंतु आपली रणनीती काय आहे विरोधी पक्षांना कळू नये याची खबरदारी भाजपने किंवा महायुतीने घेतली आणि त्यात सगळ्यात मोठे सहभाग हे काय चॅनलवाले म्हणा किंवा पत्रकार म्हणा किंवा विश्लेषक म्हणा यांना दिलं पाहिजे. मित्रांनो, त्यांनी सातत्याने उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब एकत्र आल्यानंतर महायुतीचा कसा फज्जा ओढणार आहे, कसं त्यांना शिव बसणार आहे, कशा प्रकारे त्यांचा पराभव होणार आहे, त्याचे रकाने भरून किंवा वेगवेगळे चर्चा आयोजित करून ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं भाजपची रणनीती लोकांपर्यंत आलीच नाही की यांना एकत्रच लढायचं, त्यांची मताची विभागणी करायची आणि त्या प्रकारे त्यांनी केलेली आहे. आता विचार करा मित्रांनो, जे काय महानगरपालिकेत मुंबईमध्ये, आणि मुंबई सगळ्यात महत्त्वाची का, कारण उद्धव ठाकरे साहेब म्हणा का शिवसेनेची जी काय उभाटा गट आहे त्यांची सगळी मदार शिवसेनेवर आहे, हे मुंबईवर आहे. मुंबईमध्ये त्यांचा पराभव झाला तर उद्धव ठाकरे साहेबांचा गट संपल्यात जमा झालेला आहे. तसं कोणताही पक्ष संपत नाही, परंतु मोठा धक्का त्यांना बसेल आणि जे काय आत्ता पक्षातून बाहेर पडणाऱ्याची लोकांची रीग लागलेली ती अनेक जास्त प्रकारे रीग लागेल आणि त्यांचा पक्ष रिकामा होऊन जाईल. आणि जी सगळ्यात जास्त म्हणते इन्कम साईड, जी काही टकसाळ म्हणतो आपण, जी काही पैसा येण्याची साधनं म्हणा, मुंबई आपल्याला माहिती 70,000 कोटी रुपयाचं बजेट आहे. अनेक छोट्या छोट्या राज्यांपेक्षा कित्येक पटीने आशिया खंडातली सगळ्यात मोठी महानगरपालिका म्हणून गणल्या जाते. तिचं बजेट तेवढं मोठं आहे, म्हणून सगळ्या पक्षांचा डोळा मुंबई महानगरपालिकेवर. आणि सगळी रणनीती आपण विचार करा मित्रांनो, 29 महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे, पण सगळ्यात जास्त चर्चा मुंबईची होते, कारण बजेट आणि त्याच्यातून मिळणारा पैसा या सगळ्यावर ध्यान असतं आणि याच्यावर सगळ्या पक्षांचा डोळा आहे. भाजप असो, शिवसेना असो किंवा राजसाहेब, सगळ्यांची गोष्ट तेच आहे की सत्ता आली तर एक मोठा फायदा आपल्याला पुढच्या निवडणुका लढवण्यासाठी किंवा अनेक संसाधनं निर्माण करण्यासाठी होऊ शकतो, अशी प्रत्येक पक्षाची धारणा असते आणि त्याप्रमाणे ते रणनीती आखतात. मित्रांनो, या सगळ्यामध्ये आता विचार करा, जे काही वेगवेगळे वार्ड आहे त्याच्यामध्ये तिरंगी काही ठिकाणी, चौरंगी काही ठिकाणी, पंचरंगी लढती होईल. आता महायुतीचा म्हणजे शिंदे आणि भाजपचा एक उमेदवार राहणार, त्यात राजसाहेब आणि उद्धव ठाकरे साहेब प्रत्येक वार्डामध्ये असणार, म्हणजे 2 झाले का. काँग्रेस पण तर काँग्रेस जुना पक्ष आहे, त्यांची बरेच दिवस सत्ता होती मुंबईमध्ये, त्यामुळे प्रत्येक वार्डामध्ये त्यांचा पण एक उमेदवार असणार. 3 झाले की तिरंगी लढत तर फिक्स आहे. आता काही ठिकाणी असुद्दीन ओवैसी म्हणजे IMIMचे उमेदवार उभे राहू शकतात आणि सगळ्यात जे काही अबू आझमी आहे त्यांचे पक्ष उभे राहू शकतात. त्यांच्या काही जागा काही ठिकाणी उमेदवार उभे राहू शकतात. म्हणजे काही ठिकाणी पंचरंगी लढती होईल, काही ठिकाणी चौरंगी लढती होईल आणि काही ठिकाणी तिरंगी लढती होईल. या सगळ्यामध्ये जे काही विरोधी पक्षाचा मतदार बेस आहे तो विभागला जाणार आहे आणि भाजपाचा जो काही एक गठ्ठा मतदान आहे किंवा महायुतीचे एक गठ्ठा मतदान ते त्यांच्या पक्षाला मिळणार आहे. त्याच्यामुळे त्या भाजपाचा किंवा महायुतीचा उमेदवार सहजगत्या निवडून येऊ शकतो. म्हणजे या सगळ्यामधून त्यांना 100 ते 150 जागाचं टार्गेट महायुतीने ठरवलेलं आहे आणि ते त्यापर्यंत जाण्याची रणनीती त्यांनी आखलेली होती. त्यामुळे हे सगळं ते वाट पाहत होते कधी युतीची घोषणा होते. आता त्यांनी जागेची घोषणा केलेली नाही, फक्त युती म्हणून आम्ही लढणार आहोत. आता जागेचं सीट शेअरिंग कसं होईल ते पुढं येईन आणि महायुतीची आपल्याला माहिती आहे की त्यांनी जवळजवळ 180 ते 200 जागावर शिंदे साहेब आणि भाजपची एकमत झालेलं आहे. आता घोषणा कधी होईल ते सांगता येत नाही, होईलच. आता उद्यापासून फॉर्म भरायची तयारी सुरू होणार आहे आणि 3 तारखेला मागे येणार आहे. म्हणजे अवघे 12-13 दिवस निवडणुकीच्या प्रचाराला मिळणार आहे. त्यात ती रणधुमारी उडणार आहे आणि ह्या प्रत्येक वार्डामध्ये तिरंगी, चौरंगी, पंचरंगी लढत करून भाजपने आपला उमेदवार सेफ केलेला आहे मित्रांनो. आणि ही रणनीती विरोधी पक्षांना कळली आहे का नाही माहीत नाही, परंतु ह्या मीडियाच्या किंवा विश्लेषकांच्या आहारी जाऊन त्यांनी हे केलं, एकत्र येण्याचा हे केलं. आता तसं पाहिलं तर मराठी मतदार किती आहे, 30-40% आहे म्हणतात मुंबईमध्ये
आणि मुस्लिम 15-20% आहे म्हणतात. आता मुस्लिम मताची विभागणी तर 100% होणार. दलित मतांची विभागणी होणार. म्हणजे ह्याचे काय एक गठ्ठा मतदान विरोधी पक्षांना पडणार होतं मित्रांनो, त्याच्यात विभागणी होणार आहे आणि त्याचा फायदा भाजपला मिळणार आहे, निश्चित भाजपला मिळणार आहे. तर काँग्रेस जे काही मुस्लिम मतदार आहे ते काही काँग्रेसच्या लोकांना, आता त्या मुस्लिम समाजाचं एक असं असतं मित्रांनो की जो पक्ष भाजपला हरवू शकतो त्याला ते मतदान करू शकतात. आता त्यांना माहिती आहे आणि मनसे एकत्र आल्यामुळं ते मनसेकडे आकर्षित किंवा ठाकरे बंधूंच्या युतीकडं आकर्षित होतील अशी काही गॅरंटी नाही. जरी ते म्हणत असले तरी पण राजसाहेबांचे मागचे वक्तव्य म्हणा किंवा भोंग्या संदर्भात केलेलं आंदोलन म्हणा, वेगवेगळे मराठी संदर्भात केलेले आंदोलन म्हणा, हे अनेक त्यांच्या ड्रॉबॅक्स आपल्याला माहिती आहे. आणि परप्रांतीय विरुद्ध आंदोलन म्हणा, याच्यामुळं परप्रांतीय लोकसुद्धा भरपूर नाराज आहे राजसाहेबांवर. ते काय यांना मतदान करणार नाही आणि उद्धव ठाकरे साहेबांना त्याच्यातून जे पडणारं मतदान आहे ते सुद्धा याच्यातून बाजूला होऊ शकतं. तर मुस्लिम मतांची विभागणी झालेली आहे, दलित मतांची विभागणी झालेली आहे, परप्रांतीय मतं तर उद्धव साहेबांच्या पक्षाला मिळणं दुरापास्त होणार आहे राजसाहेब आल्यानंतर. म्हणजे अशी जी काय रणनीती भाजपने आखली होती, हे लोक त्यांच्याकडे जाऊ नये, त्यांच्या जे काय मतं पडणार होते मुस्लिम समाजाचे म्हणा किंवा दलितांचे म्हणा, काही एक ठराविक गठ्ठा त्यांना पडणार होतं, त्यात विभागणी होऊन गेलेली आहे आणि त्या विभागणीमध्ये भाजपाचा उमेदवार तिथून निवडून येऊ शकतो मित्रांनो. म्हणजे ही जी काय सखोल रणनीती त्यांनी आखलेली होती तिचं यशस्वी होताना आपल्याला दिसतंय. आता राजसाहेब बोलताय मस्त भारी, अनेक लाखो लोक त्यांच्या सभेला येतात, परंतु त्यांच्या उमेदवार किती निवडून येतात हा एक संशोधनाचा विषय आहे. 2009 जर सोडलं त्यावेळेस काय 13-14 आमदार त्यांचे आलेले होते. नाशिकमध्ये त्यांची सत्ता आलेली होती, पुण्यामध्ये बऱ्यापैकी त्यांची सीटं निवडून आले होते, पण इतर नंतर त्यांनी त्यांचे कुठेही आपण काय वर्चस्व आपल्याला दिसलेलं नाही मित्रांनो. फक्त बोलतात, बोलण्याने काय होत नाही का. आता भाजपचे लोकसुद्धा आपण काल बघितलं असेल की त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर भाजपचे अनेक लोक तुटून पडलेले आपण बघितले असेल. म्हणजे त्यांनी रणनीती पूर्ण आखलेली होती. म्हणजे ज्यावेळेस राजसाहेब म्हटले की माझ्याकडे अनेक व्हिडिओ आहे, त्याच्यावर भाजपचे अध्यक्ष किंवा रवींद्र चव्हाण म्हणा किंवा त्यांचे मुंबईचे शहर अध्यक्ष, हे आमच्याकडे सुद्धा तुम्ही एक लावलं तर आम्ही 10 लावू, असे जे काही व्हिडिओवार आता आपल्याला पाहायला मिळणार आहे याच्यामध्ये. परंतु याच्यामधून काय होणार आहे, सगळा मराठी मतदार हा काय उद्धव ठाकरे साहेबांकडे जाईल अशी काही गॅरंटी नाही. कारण भाजप शिंदे साहेबांची शिवसेना ही सुद्धा मराठीची, ते काय बाहेरची नाही. म्हणजे ही जी रणनीती आखली होती भाजपने की यांच्यात एकमत होऊ नये, विरोधी पक्षांची जे काही विरोधी पक्षांना पडणारे मतं आहे ते एकत्र येऊ नये आणि आपल्याला धोका होऊ नये, म्हणून विरोधी मतांची विभागणी व्हावी आणि या सगळ्या विरोधी पक्षांची विभागणी झाली तर आपल्याला जे पडणारे मतं आहे ते एक गठ्ठा असणार आहे आणि त्याच्यातून आपला उमेदवार सहजगत्या निवडून येणार आहे. ही रणनीती यशस्वी झाली असं मला वाटतं मित्रांनो. म्हणून मी सुरुवातीला ते वाक्य बोललो होतो की अखेर भाजपची रणनीती यशस्वी झाली. आपल्याला पटत असेल तर बघा मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.